तर म्हणे आज आपण माझी बहीण लाडकी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याविषयी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी तुम्हाला नारी शक्ती हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहे, जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। तर पटकन मी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून इथे ओपनवरती ऑप्शन आहे, ओपनवरती मी क्लिक करत आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल। त्यानंतर अशा प्रकारचं पेज आल्यानंतर इथे तुम्हाला बाण दिसत असेल, या बाणावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे 2दा ते 3दा। त्यानंतर डनचं ऑप्शन येईल, डनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एक तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर इथे टिक मार्क करायचा आहे। तर मोबाईल नंबर टाकून मी पटकन इथं टिक मार्क करून घेतो। त्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येईल, इथं स्वीकाराचं ऑप्शन आहे, स्वीकारावरती क्लिक करून त्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारची टिक लागून येईल। त्यानंतर लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मोबाईलवरती OTP सेंड केला जाईल। जो पण नंबर दिला असतो त्याच्यावरती OTP येतो 4 अंकाचा, तो OTP टाकून व्हेरीफाय OTPचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल। त्यानंतर तुम्हाला इथं आपली प्रोफाईल इथे भरण्यासाठी ऑप्शन आहे, इथे क्लिक करा। इथे तुम्हाला प्रोफाईल पूर्ण करायची, त्यासाठी इथं निळ्या कलरच्या अक्षरांवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल, इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, पहिलं नाव, मधलं नाव आणि शेवटचं नाव। एक ईमेल ID टाकायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं नारी शक्तीचा प्रकार निवडायचा आहे। तर संपूर्ण माहिती इथे मी टाकून घेतो। सर्वप्रथम नाव, ईमेल ID, त्यानंतर जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी जिल्ह्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन येतील, जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, जो पण जिल्हा तुम्ही सिलेक्ट करता त्याच्या खाली लगेच तालुका सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येईल, तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर नारी शक्तीचा प्रकार तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे। तुम्ही सर्वसाधारण महिला असाल तर तुम्हाला सामान्य महिला इथं ऑप्शन आहे, सामान्य महिला इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे उपलब्ध होऊन येईल, तुमची प्रोफाईल तुम्हाला दिसून येईल। तुम्हाला अजून काही एडिट करायचं असेल, चेंज करायचं असेल तर प्रोफाईल अपडेट करावरती क्लिक करून ही माहिती तुम्ही चेंज करू शकता। आता तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे, त्यासाठी खाली होम पेजवरती बघा नारी शक्ती दूतचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बघा होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल, आता माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल, इथे महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे, जन्म तारीख निवडायची आहे, त्यानंतर जन्माचं ठिकाण जिल्हा टाकायचं आहे, त्यानंतर शहर गाव टाकायचं आहे, त्यानंतर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यापैकी एक टाकायचं आहे। गावात राहत असाल तर ग्रामपंचायत टाकली तरी चालेल, म्हणजेच ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे, तुमची कोणती ग्रामपंचायत आहे ते। त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे, त्यानंतर संपूर्ण पत्ता तुम्हाला टाकायचा आहे। संपूर्ण पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, खाली आल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही शासनाच्या इतर कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर योजना तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, किती लाभ घेतात त्याविषयी माहिती द्यायची आहे। त्यानंतर तुमचं लग्न वगैरे झालं असेल, डिवोर्स झाला असेल, ठीक आहे, सोडचिठ्ठी वगैरे झाला असेल तर ते ऑप्शन आहेत ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, बँकेची माहिती इथे तुम्हाला भरायची आहे। बँकेच्या माहितीमध्ये तुम्हाला संपूर्ण बँकेचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर स्वतःचं नाव टाकायचं आहे, खाते क्रमांक टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। तर तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी होय नाही ऑप्शन आहे, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर खाली काही डॉक्युमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत, यामध्ये आधार कार्ड, त्यानंतर इथं आदिवास म्हणजेच जन्म प्रमाणपत्र तुम्ही इथं अपलोड करू शकता किंवा डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करू शकता। उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजेच उत्पन्नाचा दाखला तुम्ही अपलोड करू शकता। पुढे जर म्हटलं तर अर्जदाराचे हमीपत्र, जे की तुम्ही इथं ॲक्सेप्ट केल्यानंतर सुद्धा इथं हमीपत्र इथं सिलेक्ट होऊन जातं किंवा हमीपत्र तुम्ही लिहिलेलं असेल, टिक मार्क केलं असेल तर त्याचा फोटो काढून तुम्ही अपलोड करू शकता। त्यानंतर इथं बँक पासबुकचा फोटो अपलोड करायचा आहे। हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट फोटो काढायचे आहेत आणि व्यवस्थित इथं अपलोड करायचं आहे। अर्जदाराचा फोटो म्हणजे स्वतः उमेदवाराचा इथं फोटो इथं अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर इथं ॲक्सेप्टचं ऑप्शन आहे, हमीपत्र इथं बघा, तर इथे तुम्हाला टिक करण्यासाठी इथं क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं येईल अर्जदाराचे हमीपत्र, तुम्ही जे बघू शकता, इथे ही माहिती वाचू शकता। इथं स्वीकाराचं ऑप्शन आहे, स्वीकारावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे टिक लावून येईल आणि त्यानंतर माहिती जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। फक्त एवढीच माहिती भरायची, अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही परिपूर्ण अर्ज भरू शकता। तर एवढी माहिती भरल्यानंतर माहिती
जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली होम पेजवरती तुमच्याकडे ऑप्शन येईल आणि तुम्ही जो पण अर्ज केलेला असाल तो अर्ज बघण्यासाठी तुमचा अर्ज सेव्ह होऊन येईल, एक नोटीस येईल, तुम्हाला एक ID भेटून जाईल, तो जपून ठेवायचा आहे, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता। आणि तुम्ही जेवढे पण अर्ज केलेले आहेत ते सर्व अर्ज तुम्ही इथं बघा, इथं केलेले अर्जचं ऑप्शन आहे 3 नंबरला, इथे तुमचा अर्ज दिसेल, अर्जाची माहिती दिसेल, स्टेटस दिसेल, तुमचा अर्ज स्वीकृत झाला आहे की नाही त्याविषयी माहिती दिसेल। इथून पुढे जी पण प्रक्रिया असेल तुम्ही केलेले अर्जावरती क्लिक करून तुमच्या अर्जाची तपासणी करू शकता। तुमचा अर्ज स्वीकृत झाला असेल तर तुम्हाला कसे पैसे भेटणार, इतर पुढील माहिती काय असणार आहे, सर्व तुम्हाला केलेले अर्जवरती दिसणार आहेत। तर अशा प्रकारचे या ॲप्लिकेशनच्या माध्यमाने घर बसल्या तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता। या योजनेविषयी जी पण माहिती असेल, अजून जेवढी पण माहिती येईल, GR येतील, ते सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवरती दिली जाईल। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल येते तिला क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।